नमस्कार मित्रांनो. तर पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळते की रात्र झालेली असते. खूप उशीर झालेला असतो तरी शार्दूल आपल्या घरी जातो. आपल्या आईवडिलांना त्रास देण्यासाठी मोठ्याने दरवाजा वाजवतो. त्याचे वडील थोड्या वेळाने दरवाजा उघडतात. शार्दूल म्हणतो की काय रानडे, किती उशीर दरवाजा उघडायला लावता. हे बघून ते म्हणतात की अरे ही काय वेळ आहे काय, जी किती वेळ झाला. तेव्हा शार्दूल म्हणतो की का, माझं घर आहे, मी इथे कधी येऊ शकतो असं म्हणून तो आत येतो. सर का हो, तुमच्याशी काही काम नाही असं म्हणून स्वतःच्याच वडिलांना धक्का देऊन आतमध्ये जातो आणि आई आई म्हणून ओरडायला लागतो. तेव्हा त्याचे बाबा म्हणतात की अरे किती उशीर झाला आहे, आई झोपली आहे. तेवढ्यात त्यांची आई बाहेर येते. शार्दूल म्हणतो की वा, इथे सुद्धा खोटं बोलताय, जागा आहे की, असंही किती उशीर झाला आहे, रात्रीचे 9:30 तर वाजलेत. हे ऐकल्यानंतर बाबा खूप घाबरतात. तेव्हा शार्दूल म्हणतो की आता मी वसूच्या घरी जाऊन सगळं सांगतो, तिला मी दाखवतो, तिचंसुद्धा डोक्यावरचं छप्पर मी काढून घेतो. त्यांना खूप भीती दाखवत असते. तेवढ्यात वडील तिथे बसायला जातात. तेव्हा शार्दूल म्हणतो की हो, मी तुम्हाला बसायला सांगितलं का, जावा, उभेच आहात तर फॅन चालू करा म्हणून आपल्याच वडिलांना नोकरासारखं वागवायला चालू करतो. त्याचे वडील फॅन चालू करतात. फॅन चालू करायच्या आधी शार्दूलला तिथे धूळ दिसते. तो म्हणतो की हो, पंख्यावर किती धूळ आहे, ती धूळ आधी साफ करा आणि मग पंखा चालू करा. त्या पंख्यावरची धूळ जर मला लागली, माझ्या नाकातोंडात गेली आणि मला काही झालं तर उठा लवकर फडकं घ्या आणि तो पंखा पुसा, असं म्हणून तो वडिलांवर जबरदस्ती करायला लागतो. वडील आपले घाबरलेले असतात, त्यामुळे पंखा पुसायला जातात. पंखा पुसताना शार्दूल आपल्या त्या टेबलला लाथ मारतो. हे बघून त्याचे बाबा खूप घाबरतात. आई म्हणते अरे हे काय करतोय. शार्दूल म्हणतो की का नाही करायचं, तुम्ही माझ्या मनासारखं करा, मी तुम्हाला काहीच त्रास देत नाही. तुम्हाला असं वाटतं ना हा रोज तमाशा नको, मी तुमच्यासाठी एक सरप्राईज आणलं. खिशातनं प्रॉपर्टी पेपर आपल्या आईच्या हातात देतो आणि म्हणतो की याच्यावर लवकरात लवकर सही करा. मी तुमच्या वसुंधरालाही काही करणार नाही आणि तुमच्या घरीही सारखं येणार नाही. तुमचा कायमचा त्रास बंद होईल. तेव्हा तो म्हणतो की काही घाई नाही आहे, तुम्ही उद्या सकाळपर्यंत निवांत करा, विचार करून करा, असं म्हणून तो आपला तिथून निघून जातो. आईवडील खूप घाबरलेले असतात. त्यांना काय करावं काहीच कळत नाही. इकडे वसुंधरा आपली सकाळ झाल्यानंतर किचनमध्ये स्वयंपाक करत असते. स्वयंपाक करताना जयश्री येते आणि म्हणते की आज ना सगळ्यांना घरातलं जेवण पाठवायचं, त्या अखिलला फोन करून सांग अवनी, बाहेरचं काही खाऊ नको. अवनी म्हणते की हो आई, मी सांगते त्याला, मी काळजी करू नका, असं म्हणून अवनीला डब्बा भरायला सांगते. इकडे वसुंधराला सांगते की जरा माझ्या पोरांच्या डब्यात जास्त भर, त्यांना जास्त खायची सवय आहे, रानड्यांसारखं नाही, थोडंसंच खायची. वसुंधरा म्हणते की हो आई, त्यांचा भरला आहे मी डब्बा. तेव्हा तनया तिथे त्याने म्हणते की आई आज मी डब्बा घेऊन जाऊ का. जयश्री नाही म्हणते, तुझं नवीन लग्न झालं आणि इतक्यात बाहेर फिरणं चांगलं दिसत नाही. तेव्हा अवनी म्हणते की नाही आई, आपल्या वसूलाच जाऊ द्या ना, तिला तसंही तिच्या आईवडिलांच्या घरी जायचं आहे. जयश्री हे ऐकल्यानंतर खूप चिडते आणि म्हणते की काय गं वसुंधरा, तुला काय सारखं स्वतःच्या आईवडिलांच्या घरी जायचं असतं. हे ऐकून माधव म्हणतात की अगं असं काय बोलतेस तिच्याशी, तिला जाऊ दे ना, असेल तिचं काहीतरी काम. वसू बाळा तू जा गं, मी आहे ना, मी बघून घेतो. ते वसूला आपला जबरदस्ती करून तिच्या घरी पाठवतात. जयश्रीला मात्र आवडत नाही. इकडे आईवडील आपल्या प्रॉपर्टी पेपर घेऊन सही करायची का नाही याचा विचार करत असतात. आई म्हणते की अहो करून टाकू सही, एकदाच तो वसूचा पिछा सोडेल. तेव्हा बाबा म्हणतात की अगं आपण सही केली तरी तो वसुंधराला सोडेल असं झालं आहे का, त्याने आजपर्यंत आपल्याला बदनाम केल्याशिवाय काय केले, आणि तसं या घरावर आपल्या बनीचा आणि वसूचा हक्क आहे, असं कसं आपण त्याला देऊ शकतो. तेवढ्यात घराची बेल वाजते. बाबा खूप घाबरतात. आई म्हणते की अहो शार्दूल तर नसेल ना, लवकर जाऊन दरवाजा उघडा नाही तर तो तोडून आत येईल. बाबा घाबरत दरवाजा उघडतात. दरवाजा उघडल्यानंतर त्यांना कोणीच दिसत नाही. ते जीव मोकळा करतात आणि मागे फिरतात तर त्यांना तिथे लगेच कोणीतरी माणसं येऊन तोंडावर रुमाल बांधून आईवडिलांना तिथून किडनॅप करून घेऊन जातात. इकडे वसू डब्बे घेऊन निघालेलीच असते, तिलासुद्धा काहीजण येऊन किडनॅप करून घेऊन जातात. वसू सोडवण्याचा खूप प्रयत्न करते. त्या दोघांनासुद्धा अंधाऱ्या खोलीत ठेवतात. वसू ओरडत असते की अहो मला सोडा, कुठे आणलं. तेवढा तिचे आईवडील तिला बघतात की वसूसुद्धा इथेच आलेली आहे. वसुंधरा म्हणते की आई बाबा तुम्ही इथे काय करताय. तेव्हा ते म्हणतात की वसू बाळा आम्ही इथेच आहोत. तिच्या डोळ्यावरची पट्टी उघडतात तर तिला पूर्ण अंधारी खोली, वकिलाचं कोर्टाचं न्यायालय असल्यासारखं दिसतं. तिथे शार्दूल बसलेला असतो. शार्दूल म्हणतो की वेलकम टू लकीचं न्यायालय, असं म्हणून त्यांना एका कटघऱ्यात उभा करतो आणि समोर सगळ्यांचे पोस्टर लावलेले असतात. एका कटघऱ्यात जयश्री, वसू आणि माधवला बसवलेलं असतं. तो म्हणतो की कसं वाटतंय जेव्हा तू आता मला सगळे स्पष्टीकरण द्यायचंस, कोणाला काय वाटेल हे सगळं तुम्ही मला सांगायचं, तुम्ही तुमची बाजू मांडायचं, आम्ही तुम्हाला शेवटचा चान्स देतो.
तुझ्या घरी जाऊन तर मी सांगणारच आहे, तुला तर मी उद्ध्वस्तच करणार आहे. वसुंधरा आई हात जोडून म्हणते की मला काय करायचं आहे ते करा, पण या आईबाबांना सोडून द्या. तेव्हा शार्दूल म्हणतो की तुला तर मी सोडणारच नाही आहे, तू काय त्याची काळजीच करू नको. इकडे जयश्री आपल्या मुलांना फोन करून सांगते की डबा पोहोचला का, मी तुम्हाला आज तुमच्या आवडीची भाजी बनवली होती. आकाश म्हणतो की नाही पोहोचला, येईलच की इतक्यात, अजून जेवणाचा टाईम झालेला नाही आहे. जयश्री म्हणते की अजून कशी काय ती आली नाही, आतापर्यंत ती जाऊन माघारी यायला हवी होती. तेव्हा आकाश म्हणतो की अगाई ट्रॅफिक लागलं असेल, एवढी काय काळजी करू नको, येतील त्या इतक्यात, असं म्हणून तो जयश्रीचा फोन ठेवतो. जयश्रीला खूप राग येतो की जेवणाचा टाईम झाला तरी ती तिथे अजून पोहोचलेली नाही आहे. लकीचा इकडे नवीनच ड्रामा चालू झालेला असतो. आपल्या आईवडिलांना धमक्या द्यायच्या आणि त्यांनी कसं आपल्यासोबत वाईट वागलं हे सांगायचं, त्याचं काउंटिंग चालू असतं. शार्दूल म्हणतो की कसं वाटेल स्वतःच्या नवऱ्याला जेव्हा तू जिवंत नवऱ्याचं मेलेलं सर्टिफिकेट लपवून बनवलंस आणि त्यांना दाखवलंस. भले जिवंत नवरा असताना तू श्राद्ध घातलंस. सांगू तुझ्या नवऱ्याला, पण तू तुझ्या नेहमीप्रमाणे इमोशनल ब्लॅकमेल, सिम्पती कार्ड खेळशील. अहो मी खरंच तुमची माझ्यावर विश्वास ठेवा, असं करा तसं करा. आणि आकाशाला इमोशनल ठेवेल विश्वास, पण तिथेच येतो लकी, तो सगळा गेम पलटवून टाकणार. त्यामुळे हा सुद्धा पॉईंट लकीलाच जातो. लकी खूप खालच्या लेवलला जाऊन आपल्या आईवडिलांना सगळ्यांना बोलत असतो. वसुंधरा खूप त्याच्या हातपाय जोडत असते की प्लीज तू काहीही करू नकोस, पण लकी नेहमीप्रमाणे आपलं स्वतःचंच खरं करत दमदाटी देऊन तेच आपल्याशी कसं वाईट वागलेत आणि आता आपण काय काय करू शकतो हे तो सांगायला लागतो. मी सगळ्यांना उद्ध्वस्त करून टाकणार याची धमकी देत असतो. तेव्हा वसुंधरा आता पुढे काय करावं हे बघत असते. इकडे जयश्री खाली जाते आणि आपल्या सुनांसमोर वसुंधराविषयी वाईट बोलायला चालू करते की काही मुलगी हिच्यावर का विश्वास ठेवला, मी हिला पाठवायलाच नको होती, ही अजूनसुद्धा गेली नाही, हिच्यामुळे आज माझ्या मुलांना परत एकदा बाहेरचं जेवायला जावं लागणार, एवढं घरचं बनवूनसुद्धा असं करावनी तू डबा भर आणि जा बनवायला. हे म्हटल्यानंतर ते तिकडे डब्बा दुसरा भरून घेऊन जायला होतात. जयश्री म्हणते की एवढं का हिला महत्त्वाचं काम आहे की ही स्वतःची कामं सोडून ती तिकडे पळत गेली, बघायलाच हवं, हिला मी सोडणार नाही, असं म्हणून ती वसुंधरावर राग काढत असते. आणि इथेच आपला भाग संपतो. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करायला, शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.